भागातील लोकप्रिय आमदार जयकुमार गोरे, माजी खासदार विकास महात्मे, मान्य दिलीप एडगावकरजी, चंद्रकांत जाधव, भास्करराव गुणगे, युवराज सूर्यवंशी, बंडा गोडसे, शिवाजीराव शिंदे, सोमनाथ भोसले, गणेशजी सत्रे, उपस्थित सगळे मान्यवर आणि उपस्थित सर्व माझ्या बांधवांना आणि बहिणींना, मी आता लातूर जिल्ह्यामध्ये होतो आणि मला आता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शेवटच्या सभेला जायचं आहे. सूर्यास्त होण्याच्या आधी हेलिकॉप्टर उतरलं पाहिजे आणि म्हणून मला जाण्याकरता थोडीशी घाई आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ही निवडणूक खऱ्या अर्थाने निंबाळकरांचं किंवा मोहितेंच्या भविष्याचा फैसला करणारी निवडणूक नाही आहे. ही निवडणूक खऱ्या अर्थाने तुमच्या सगळ्यांच्या भविष्याचा फैसला करणारी निवडणूक आहे. मी या भागामध्ये कमी आलो, पण या भागामध्ये अनेक कामं करण्याची संधी मला मिळाली. मी अनेक रोड बांधले, अनेक पूल बांधली, अनेक टनेल निर्माण केल्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या भागातल्या पाण्याच्या प्रश्नाकरता ही सगळी धरणं पूर्ण करण्याकरता मी जेव्हा वॉटर रिसोर्सेस मंत्री होतो तेव्हा याकरता निधी पण त्यावेळी देण्याची संधी मला मिळाली. आता मी जेव्हा येत होतो तेव्हा खऱ्या अर्थाने मला आपल्या भागातली समस्या लक्षात आली. एका शब्दात जर सांगायचं असेल तर आपल्या सगळ्यांची समस्या आहे पाणी. आणि ज्या ठिकाणी पाणी जास्त आहे त्या ठिकाणीची परिस्थिती आणि ज्या ठिकाणी पाणी नाही त्या ठिकाणीची परिस्थिती खूप वेगळी आहे. मी महाराष्ट्राचा बांधकाम मंत्री असताना एकदा सातारावरून सोलापूरकडे गेलो होतो. त्यावेळी रस्त्यामध्ये असताना माझ्याबरोबर पीडब्ल्यूडीचे चीफ इंजिनियर बसले होते. त्यावेळी प्रत्येक गावातून जात असताना मी सांगितलं या गावात पाणी पोहोचलं, तर म्हणले साहेब पाणी आहे इकडे. नंतर मी सांगायचो या गावात पाणी नाही आहे, म्हणे नाही आहे. जेव्हा मी सोलापूरला गेलो तेव्हा मला चीफ इंजिनियरनी प्रश्न विचारला, साहेब एक प्रश्न विचारू का? तुमच्या लक्षात कसं आलं? म्हणलं ज्या गावात चांगले हॉटेल चालत होते, गर्दी दुकानात होती, व्यापार चांगला होता, ज्या भागामध्ये आर्थिक सुबत्ता होती त्या भागामध्ये पाणी पोहोचलं होतं आणि ज्या भागामध्ये पाणी पोहोचलं नाही त्या ठिकाणी पाणठेल्यावरही कोणी नव्हतं. आणि तुमच्या सगळ्यांची मागणी आहे पाण्याची. मी जे ऐकतो त्याच्यावर थोडासा विश्वास ठेवा. मी काही जातीपातीचं राजकारण करत नाही, मला काही याच्यातलं फारसं माहिती नाही आणि मी ते पाळत पण नाही. मी माझ्या लोकसभा मतदारसंघात लोकांना सांगितलं की मी नागपूरचा आहे, जनता माझी आहे आणि मी जनतेचा आहे. मी जात पात पंथ धर्म याच्या आधारावर निर्णय करत नाही. आणि म्हणून मी तर सांगितलं की जो करेगी जात की बात उसको कसके पडेगी लात. कारण माझा अनुभव असा आहे की आपल्याला जातीपातीच्या नाही आपल्या विकासाच्या राजकारणाची गरज आहे. गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं कल्याण करण्याची गरज आहे. मी आता महादेवराव जानकर साहेबांना विनंती करीन की मी जलसंवर्धनावर पाण्यावर काम करतो. मला 9 विद्यापीठाच्या डॉक्टरेट मिळाल्या, डिलिट्स मिळाल्या, डॉक्टरेट नाही डिलिट्स मिळाल्या आणि त्यातल्या 4 या ऍग्रिकल्चर सायन्सवर मिळालेल्या. महात्मा ज्योतिबा फुले युनिव्हर्सिटी राहुरी, पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला, बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटी औरंगाबाद, स्वामी रामानंद तीर्थ आणि देशातल्या अजून अशा 5 युनिव्हर्सिटीच्या मिळाल्या. बुलढाणा ते अजिंठा या भागामध्ये 15,000 धनगर दरवर्षी गाव सोडून पाण्याविना गाव सोडून चालत जायचे.
मी यावेळी या रस्त्यावर सगळ्या नदी नाल्यांचं खोलीकरण केलं, रुंदीकरण केलं, तलावाचं डिसेंटिंग केलं आणि माझे जानकर साहेबांना विनंती आहे की एकदा जाऊन या, बघून या. ते ग्रास रूटवर जे प्रत्यक्ष काम आहे ते करण्याकरता तुम्ही प्राधान्य द्या. आणि आता त्या भागातले 15,000 धनगर समाजाचे लोक आहेत, ते आता मायग्रेट होत नाही, कुठे जात नाही, आपल्या गावात राहतात. त्यांच्या जनावरांना पाणी मिळतं आणि पाणी मुबलक झालं. बुलढाणा जिल्ह्यामध्ये 19% जे सिंचन होतं ते 47% झालं. मी 1000 अमृत सरोवर बांधली, पंजाबराव कृषी विद्यापीठात बांधली, परभणी विद्यापीठात आता बांधली. त्यांनी पण मला डिलीट दिली आहे, मला घ्यायला जायचं आहे. याचं कारण पाणी. आणि त्याच्या आधारावर मी स्वतः माझ्या शेतीत प्रयोग केला. माझ्याकडे 60 एकर शेती आहे. शेतीमध्ये 1 तास फक्त वीज येते आमच्या गावात. धन्यवाद महाराष्ट्र सरकारचे. त्याच्यामुळे आम्ही आपल्या गावातली नदी आणि नाल्याचं खोलीकरण, रुंदीकरण केलं. आणि नंतर पावसाळ्यामध्ये पाणी साठवलं. धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा, चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा आणि थांबलेल्या पाण्याला जमिनीला प्यायला लावा. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, माझ्याकडे आता 7.5 हॉर्स पॉवरचे 3 पंप आहेत, 3 विहिरी आहे. 8 तास पाणी पुरतं. 60 एकर जमीन पूर्ण इरिगेटेड आहे. आणि माझ्याकडे, तुमच्याकडे आश्चर्य नाही आहे पश्चिम महाराष्ट्रात, मी 3 साखर कारखाने चालवतो. आमच्याकडे 22 साखर कारखाने जेवढे होते त्यांनी दिवाळं पिटलं. मी फक्त एकटाच चालवणारा. काहीतरी दुर्बुद्धी केली मी, त्यामुळे चालवतो. आणि तुम्हाला आश्चर्य, माझ्याकडे यावेळी एकरी 88 टन ऊस झाला आणि 11 क्विंटल सोयाबीन एकरी झाला. तर माझ्याकडे माझ्या बायकोला यावेळी अवॉर्ड मिळाला पाण्यामुळे. आज जे काही, जसं बघा राजस्थानमध्ये उंट नावाचा प्राणी आहे. मी राजस्थानमध्ये खूप फिरलो, वाळवंटामध्ये. आणि ज्यावेळी पाणी मिळत नाही त्यावेळी त्याचा पोट कापून त्यातून एक पिशवी काढून त्यातलं पाणी लोक पितात. एवढी पाण्याची त्या ठिकाणी तुमच्याकडे तर कमीच आहे पाणी, पण तुमच्यापेक्षा 3 पटींनी वाईट हालत राजस्थानमधल्या वाळवंटात आहे. पण या सगळ्या परिस्थितीमध्ये मी वॉटर रिसोर्सेस मंत्री असताना मी त्या भागात पण पाणी पोहोचवलं. राजस्थानच्या 11 जिल्ह्यात पाणी नेलं. आणि मला एकच गोष्ट आपल्याला सांगायची आहे की आपण जेव्हा नोकरी करतो तेव्हा प्रॉव्हिडंट फंडाचे पैसे, याचे पैसे आपण सगळे जमा करतो, बँकेमध्ये पैसे डिपॉझिट करतो आणि रिटायर्ड झाल्यानंतर मग आपण आपल्या पैशावरचं व्याज खातो. तेव्हा आता आपण पाणी पण जमिनीच्या आतमध्ये डिपॉझिट करायला जर शिकलो तर आपलं जीवन बदलल्याशिवाय राहणार नाही. ही गोष्ट आपण सगळ्यांनी नक्की लक्षात ठेवली पाहिजे. आज जलसंवर्धन असेल, सिंचन प्रकल्प असतील, महाराष्ट्रामध्ये मी जेव्हा बांधकाम मंत्री होतो त्यावेळी कृष्णा खोरे सिंचन कॉर्पोरेशन तयार केली होती. ती मी तयार केली. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ तयार केलं, MSRDC. त्याचा मी संस्थापक अध्यक्ष होतो. माझ्याजवळ पैसे नव्हते, 5 कोटी रुपये होते. आणि त्यावेळी पैसे नसतानाही मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे, मुंबईमधले 55 उड्डाण पूल आणि समुद्रातला वरळी बांद्रा सी लिंक प्रोजेक्ट बांधून पूर्ण केला. आता तर पैशाची कमी नाही आहे. मी पहिल्या 10 वर्षात 50 लाख कोटी रुपयाची कामं केली आहे. हे जेवढे पत्रकार आहेत त्यांना मी नेहमी नम्रतापूर्वक विनंती करतो की मी जे बोलतो ते मी करतो, जे करतो तेच मी बोलतो. आणि मी बोललेलं एखादं काम नसेल झालं तर ब्रेकिंग न्यूज लावून टाका. मी डंके की चोट पर मैं बताता हूं, जो करता हूं वही बोलता हूं. पश्चिम महाराष्ट्रामध्ये खरं म्हणजे इकडे अमेरिकन संस्कृती आहे. कोण कोणाशी केव्हा लग्न करतं आणि कोणाशी डायव्हर्स घेते कधी लक्षातच नाही.
कोणत्या पार्टीत येते, कुठून निघते आणि कुठून घुसते हे परमेश्वरालाच माहित आहे. मी होतो त्यावेळेच्या परिस्थितीबद्दल बोलतोय, आताच्या नाही. पण एक गोष्ट खरी आहे की 1947 सालापासून तर आजपर्यंत या 75 वर्षामध्ये आपल्याला पाणी का मिळालं नाही? आपल्या गावात जायला रस्ता का नाही आहे? आपल्या गावामध्ये चांगली शाळा का नाही आहे? आपली लोकसंख्या 30% गाव सोडून शहराकडे मुंबई, पुणे, दिल्ली, बेंगलोरला का गेली आहे? शेतकऱ्याच्या मालाला किंमत का नाही आहे? याचा कुठेतरी तुम्ही विचार करा. रॉंग इकॉनॉमिक पॉलिसीज अँड बॅड अँड करप्ट गव्हर्नन्स अँड विजनलेस लीडरशिप ही आपली समस्या आहे. या देशात पैशाची कमी नाही आहे. कमीत कमी माझ्यासारख्या माणसाकडे पाहून तुम्ही विश्वास ठेवा, मी 50 लाख कोटी रुपयाची कामं केली. तुमच्या मतदारसंघात 20,000 कोटी रुपयाची कामं केली. 20,000 कोटी. निंबाळकर साहेब नेहमी माझ्याकडे यायचे. 2 कामं आता मी इतक्यातच केली, ती मंजूर केली आणि 1200 कोटी रुपये मी तुम्हाला आता कामं मंजूर करून टेंडर निघाला आहे. फलटण ते दहिवाडी 40 किलोमीटर 534 कोटी रुपये. दहिवाडी ते विटा 53 किलोमीटर 632 कोटी रुपये. तुमच्याच भागातला आहे ना? हे आले होते तुम्ही. दोन्ही कामं मंजूर केली आणि इलेक्शन संपल्यानंतर 1 महिन्याच्या आत त्या कामाला सुरुवात होईल असा मी तुम्हाला विश्वास आहे. मला रस्त्यावर बोलण्याची गरज नाहीये, कारण तुम्ही स्वतः तुमच्या डोळ्यांनी बघता. पण या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा मुद्दा जर कोणता असेल तर स्वातंत्र्यानंतर तुमची जी हालत झाली आहे, आपली जी गरिबी, भूकमारी आणि बेरोजगारी, याला कोण जबाबदार आहे? याला जबाबदार आहे 47 सालापासून जी धोरणं राबवल्या गेली, ज्या नीती पॉलिसी स्वीकारल्या गेल्या, त्याचा हा परिणाम आहे. सिंचनाला प्राधान्य नाही मिळालं. तुम्हाला आठवण असेल, कदाचित नसेल, कारण आम्ही प्रचार करण्यात कमी पडतो. मी महाराष्ट्रात मंत्री होतो. आमचं सरकार गेलं. अटल बिहारी वाजपेयी दिल्लीमध्ये प्रधानमंत्री होते. त्यावेळी सुंदरलाल पटवा ग्रामीण विकास मंत्री होते. त्यावेळी सुंदरलाल पटवांनी अटल बिहारीजींना सांगितलं आणि अटलजींनी मला दिल्लीत भेटायला बोलावलं. मला आजही तो दिवस आठवतो की अटलजींना मराठी येत होतं. मला गेल्यावर त्यांनी म्हणालं, नितीनजी तुम्ही कसे काय आहात असं मला विचारलं. आणि मग त्यांनी मला सांगितलं की मी तुला एक काम देणार आहे. मला पटवाजींनी सांगितलं, तू आता शहरात पुष्कळ काम केलं, आता हिंदुस्थानमध्ये 6.5 लाख खेडी आहेत, गावं आहेत. या गावाला जोडण्याकरता तू योजना तयार कर. आणि त्यावेळी मी स्वतः रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर, नाबार्डचे चेअरमन, या सगळ्यांना घेऊन 3 ते 4 महिने काम केलं आणि एक योजना तयार केली. ती अटल बिहारी वाजपेयींना दिली आणि ज्यावेळी त्याच्यावरचं हेडिंग टाकलं होतं प्रधानमंत्री ग्राम सडक योजना. आणि आजही भारत सरकारची फ्लॅगशिप योजना आहे. पण अटल बिहारींच्या आधी 60 वर्ष काँग्रेसचं राज्य होतं. बैलजोडी होती, लोकांनी बैलजोडीवर ठप्पे मारले. मग गाय वासरू आला, गाय वासरूवर ठप्पे मारले. मग पंजा आला, डाव्या हाताचा का उजव्या हाताचा न पाहता ठप्पे मारले. मग कधी चड्डी काँग्रेस झाली, रेड्डी काँग्रेस झाली, समाजवादी काँग्रेस झाली, राष्ट्रवादी काँग्रेस झाला. किती काँग्रेस झाला मला माहिती नाही, गोरे साहेबांना जास्त माहित असेल, कारण सगळ्या इकडेच झाल्या. एक हुशार होते पण सगळे. ती बैलाची जोडी आहे ना आपली, ती मोठी हुशार आहे. तिला हिरवं दिसलं का जाऊन धसते तिकडे. या बाबतीत मोठं हुशार होते. कोणाला इंजिनिअरिंग कॉलेज, कोणाला मेडिकल कॉलेज, कोणाला बीएड कॉलेज, कोणाला डीएड कॉलेज, कोणाला प्राथमिक शाळा. शिक्षकाचा अर्धा पगार तुम्ही, अर्धा पगार आम्ही, आणि गावोगावी काँग्रेसवाल्याची रोजगार हमी. तुमच्याकडे असलेलं दुकान आहे. आणि यात नंतर पुन्हा इलेक्शनची वेळ आली की बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये. अरे काय महाराष्ट्र,
तुम्ही ठप्पे मारत गेले. अटल बिहारी वाजपेयी 4 वर्ष त्यांनी राज्य केलं. मोदीजींनी 10 वर्षात राज्य केलं. आम्ही 10 वर्षात जेवढी कामं केली ते काँग्रेसवाल्यांनी 60 वर्षात नाही केली. एवढी कामं 10 वर्षात केली. मला सांगा बरं, आज आम्ही एवढे रस्ते, टनेल, रोड बांधली, ती का बांधू शकलो? याचं श्रेय मला आहे? बिलकुल नाही. निंबाळकर साहेबांना नाही. मग याचं श्रेय खऱ्या अर्थाने कोणाला असेल तर माझ्या समोर बसलेल्या जनतेला आहे. कारण तुम्ही बदल केला नसता आणि तुम्ही आमच्यावर विश्वास व्यक्त केला नसता तर कदाचित हे काम करण्याची संधीच आम्हाला मिळाली नसती. आणि म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट जर कोणती असेल तर ही जी निवडणूक आहे, ही निवडणूक कोणा नेत्याच्या भविष्याचा फैसला करणारी निवडणूक नाही आहे. ही निवडणूक तुमच्या जीवनाचा, भविष्याचा फैसला करणारी निवडणूक आहे. विचार करून मत द्या की तुमचं जीवन कोण बदलवू शकतं. गावातल्या तरुण मुलाच्या हाताला काम कोण देऊ शकतं. तुम्हाला 24 तास वीज कोण देऊ शकतं. तुमची पाण्याची समस्या कोण सोडवू शकतं. मला आठवतं, विशेष रूपाने आपण जर असा विचार केला तर तुमचं भविष्य चांगलं राहणार आहे. तुमच्या धर्मपुरी लोणंद पालखी मार्गामध्ये कोरेगाव, नांदल कारंडे बस्ती, नंतर 4 बरड, 5 जावळी नेलदरा, 6 जावळी रावदरा, इथे आम्ही फुकटामध्ये नदी नाल्याचं खोलीकरण, रुंदीकरण केलं आणि 3 लाख क्युबिक मीटर मटेरियल काढलं, ते रस्त्यात वापरलं आणि फुकटात जलसंवर्धन त्या ठिकाणी करून दिलं. सोलापूर मंगळवेढा एनएचच्या कामात सांगोला तालुक्यात 10 ठिकाणी तलावांचं खोलीकरण करून 7 लाख क्युबिक मीटर मटेरियल काढलं. चिंचोली तलाव, वसूर, सांगोला 3 ठिकाणी, वाटंबरे, अकातपूर, बर्लेवाडी, चांदोलेवाडी, तांडे, पुजारी, कमलापूर, अकोला पाझर तलाव, आणि त्या ठिकाणी पाण्याचा साठा तेवढा वाढला. जर आपल्या सगळ्यांमध्ये हे जे जलसंवर्धनाचं काम आहे, ही नीती कोणी आणली? ही आणली आमच्या सरकारने. आज मला आनंद आहे आपल्याला सांगताना की आपल्या महाराष्ट्रामध्ये, आता मी तर काम केलं पण क्रेडिट भलतेच लोक घेतात. पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना आणि बळीराजा जलसंचयन योजना, दोन्ही योजना मी वॉटर रिसोर्सेस मंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांच्या शिफारसीवर तयार केल्या. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत तुमच्या भागातले 7 प्रकल्प, बळीराजा जलसंचयन प्रकल्प 2 प्रकल्प, सांगली जिल्ह्यातील कृष्णा कोयना उपसा सिंचन योजना ताकारी म्हैसाळ, सोलापूर जिल्ह्यातील सांगोला शाखा कालवा, सातारा जिल्ह्यातील धोम, बलकवडी, तारळी, वांग, कुडाळी, मोरणा, अशा एकूण 5 प्रकल्पाकरता ज्यांची कामं 50% जास्त झाली, जे अनेक वर्षापासून बंद होती, त्याकरता मी 5,618 कोटी रुपये दिले आणि 77,243 हेक्टर नवीन सिंचाईची व्यवस्था केली. बळीराजा जलसंचयन योजनेतून टेंबू उपसा सिंचन योजना व सातारा जिल्ह्यातील उनमोडी प्रकल्पाचा समावेश करून मी माझ्या काळामध्ये 1,358 कोटी रुपये निधी दिला आणि 1,15,998 हेक्टर जलसिंचनाची सुविधा करून दिली. पश्चिम महाराष्ट्रामधले 9 प्रकल्प जवळपास 6,956 कोटी इतका निधी देऊन 2,04,241 हेक्टर, जवळपास 2 लाख हेक्टर म्हणजे 5 लाख एकर सिंचन या ठिकाणी झालं. सांगली जिल्ह्यातल्या कृष्णा कोयना, ताकारी, म्हैसाळ, टेंबू उपसा सिंचन योजना, या योजनेसाठी 3,600 कोटी रुपयाचा निधी देऊन 1,60,1.60 लाख हेक्टर सिंचन निर्मिती करून जवळपास 400 गावांना सिंचनाचा लाभ झाला. कृष्णा कोयना, ताकारी, म्हैसाळ योजनेवरील 2,430 कोटी व टेंबू उपसा सिंचन योजनेसाठी 1,200 कोटी रुपये इतका निधी मी वॉटर रिसोर्सेस मंत्री म्हणून त्यावेळी उपलब्ध करून दिला. मानखटाव परिसरामध्ये
मला माहिती आहे की विस्तारित टेंभू उपसा सिंचन प्रकल्प, माण खटा वाटपाडी, कृष्णा नदीवरील कठापूर तहसील कोरेगाव येथील बॅरेज, तारळी मोठा पाटबंधारे प्रकल्प आणि उरमोडी पाटबंधारे प्रकल्प या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि नक्कीच याकरता पण आम्ही नक्कीच प्राधान्य देऊ. मला विश्वास आहे की पाणी जर आलं तर तुमचा विकास झाला म्हणून समजा. पाणी आलं की विकास झाला म्हणून समजा. पण दुसरी गोष्ट लक्षात ठेवा की शरद जोशी जे शेतकरी संघटनेचे नेते होते, फार मोठे विचारक होते. त्यांनी त्यावेळी सांगितलं की आम्ही ग्लोबल इकॉनॉमीमध्ये आहोत. आपला साखरेचा भाव हिंदुस्थानात ठरत नाही, साखरेचा भाव ब्राझील ठरवतं. आपलं जेवढं उत्पन्न साखरेचं आहे त्याच्या 3 पट उत्पन्न ब्राझीलचं आहे. सोयाबीनचा भाव अर्जेंटिना ठरवतं, मक्याचा भाव अमेरिका ठरवतं, पामोलिन तेलाचा भाव मलेशिया ठरवतो. पण आज परिस्थिती अशी आहे की अमेरिकेमध्ये एका एकरामध्ये 30 क्विंटल सोयाबीन होतं, अर्जेंटिनामध्ये 28 क्विंटल होतं आणि विशेषतः आपल्या ब्राझीलमध्ये 26 क्विंटल होतो आणि आमच्याकडे मोठ्या मुश्किलीने 8 ते 10 क्विंटल होतं. आपलं जे बीज आहे आणि आपली नर्सरी या दोन्ही बाबीमध्ये खूप मोठ्या सुधारणा करण्याची गरज आहे. आमच्या सरकारने या संदर्भातले अनेक निर्णय घेतले. नाशिकमध्ये सह्याद्री सोसायटी आहे, फार्मर प्रोड्यूस कंपनी, त्यांनी स्पेनमधून द्राक्षाची कलमं आणली, नवीन द्राक्ष तयार केली आणि 1500 कोटी रुपयाची द्राक्ष त्यांनी निर्यात केली. मला विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये आम्ही ड्रोन आणला. आता 15,000 महिला बचत गटांना ड्रोन दिले आणि पहिल्यांदा आपण युरिया किंवा मिश्र खत वापरतो. 1 एकर ऊसाकरता आपण 4 पोते वापरतो, 2 पोते युरिया, 2 पोते मिश्र खत धरतो आणि फेकून देतो. 25% पिकाला जातं, 75% वेस्ट होतं. मी आमच्या भागामध्ये यावर्षी 4,500 एकर ऊसावर ड्रोननी स्प्रेइंग केलं. नॅनो युरिया, नॅनो मिश्र खत. आणि नॅनो युरिया आणि नॅनो मिश्र खतची वैशिष्ट्य अशी आहे की 75% पिकांना गेलं आणि फक्त 25% वेस्ट झालं आणि 4 पोत्याच्या ठिकाणी मी फक्त 2 बॉटलमध्ये माझं काम झालं आणि माझे एकरी पैसे वाचले. आणि म्हणून जी टेक्नॉलॉजी आणली यामध्ये 15,000 महिला बचत गटांना आम्ही ड्रोन दिलेले आहे. मी ट्रान्सपोर्ट मंत्री आहे. मी इथेनॉल या ठिकाणी आग्रहाने आपल्या देशात आणलं. आज आपण ग्लोबल G20 मध्ये बायोफ्युएल करता अलायन्स केली. मी 2004 पासून इथेनॉल बोलतोय. खरं म्हणजे मनमोहन सिंगांच्या सरकारमध्ये पवार साहेब कृषी मंत्री होते, प्रफुल्ल पटेल हेवी इंडस्ट्रीचे मंत्री होते. मी त्यांना भेटायला गेलो आणि त्यांना सांगितलं की साहेब इथेनॉल आलं पाहिजे. ते म्हणाले मी प्रयत्न करतो, परंतु काँग्रेस सरकारमधले अनेक मंत्री याला विरोध करतात. पण ज्यावेळी नरेंद्र मोदींचं सरकार आलं आम्ही इथेनॉलची पॉलिसी तयार केली. आज बी हेवी मोलायसेस, सी मोलायसेस पासून इथेनॉल तयार होतं, शुगर केन ज्यूस पासून इथेनॉल तयार होतं, बांबू पासून इथेनॉल तयार होतं, बायोमास पासून इथेनॉल तयार होतं, पराठ्या, तुराट्या, ज्वारीची फळं, तणस, एवढंच नाही तर मक्यापासून इथेनॉल तयार होतं, राईस, ब्रोकन राईस पासून इथेनॉल तयार होतं. आपल्या देशामध्ये कॉर्न सरप्लस, मका सरप्लस आहे, गहू सरप्लस, साखर सरप्लस, तांदूळ सरप्लस. आणि म्हणून आम्ही निर्णय घेतला की डायव्हर्सिफिकेशन ऑफ ऍग्रिकल्चर टुवर्ड्स एनर्जी अँड पॉवर सेक्टर. आणि मला सांगताना आनंद होतोय, मी हवेत नाही बोलत आहे. माझ्याकडे नागपूरला आणि दिल्लीला इनोव्हा गाडी आहे, टोयोटाची फ्लेक्स इंजिन आहे. त्यात 60% इथेनॉल टाकलं तर ती 40% इथेनॉलवर आणि 60% वीज तयार करते. त्या गाडीचं पेट्रोलच्या तुलनेत जर ॲव्हरेज काढलं तर 25 रुपये लिटर पेट्रोलचा भाव होतो. मी या ठिकाणी मला सांगताना आनंद होतोय की आता इंडियन ऑइलने निर्णय घेतलेला आहे की आपल्या देशामध्ये ते 300 इथेनॉलचे पंप सुरू करत आहेत. मीच त्यांच्याकडे मागणी केली होती
माझी गोरे साहेबांना विनंती आहे, 5 कारखाने आहे, इथेनॉलचे पंप टाका. आता बजाज, टीव्हीएस, हिरो, होंडा यांच्या मोटरसायकल, स्कूटर, 3 व्हीलर सगळ्या फ्लेक्स इंजिन मध्ये आल्या. 8 दिवसापूर्वी राजीव बजाज माझ्याकडे आले होते, बजाज स्कूटर. ते म्हणे मी सीएनजी वर स्कूटर तयार केली आहे आणि तुम्ही जेव्हा माझी स्कूटर लॉन्च करता तेव्हा वेटिंग लिस्ट होते. त्यांनी फ्लेक्स इंजिनवर इथेनॉलवरची स्कूटर आणि मोटरसायकल तयार केली, ऑटो रिक्षा तयार केलेली आहे. आता सुझुकी पण आपल्या गाड्या आणणार आहे इथेनॉलवर. आणि जर इथेनॉल विकल्या गेलं तर साखर कारखाने आपले पैसे 24 तासाच्या आत देतील, ऊसाचे भाव वाढतील, शेतकरी समृद्ध संपन्न होईल, तरुण मुलाच्या हाताला काम मिळेल आणि केवळ स्मार्ट विलेज नाही, स्मार्ट शहर नाही तर स्मार्ट विलेज होईल. पण हे जर करायचं असेल तर धोरण बदलावी लागते. माझ्याकडे हायड्रोजनची गाडी आहे आणि मी शेतकऱ्यांना सांगतो की आता भविष्य हायड्रोजन हे फ्युचरचं फ्युएल आहे. पेट्रोलियम पासून जो हायड्रोजन तयार होतो तो ब्राऊन हायड्रोजन आहे. जो हायड्रोजन कोळशापासून तयार होतो तो ब्लॅक हायड्रोजन आहे. आणि जो बायोमास पासून, ऊसाच्या चिपाडापासून, ज्वारीच्या फणापासून, तणसापासून तयार होतो तो ग्रीन हायड्रोजन आहे. महानगरपालिका, नगरपालिकेचा कचरा सॅग्रिगेट करून त्यातून ऑर्गॅनिक वेस्ट बाहेर काढून ती बायोडायजेस्टर मध्ये टाकली तर ग्रीन हायड्रोजन तयार होणार आहे. माझ्याकडे हायड्रोजनवरची गाडी आहे. दिल्लीत या आणि त्या गाडीत तुम्ही बसाल तर मर्सिडीज पेक्षाही चांगली आहे. आणि म्हणून या देशातला जो आपला शेतकरी आहे हा केवळ अन्नदाता नाही आहे, हा शेतकरी ऊर्जादाता आहे, हा शेतकरी इंधनदाता आहे आणि हा शेतकरी आता हवाई इंधनदाता होणार आहे. झालाय. मी स्वतः इनिशिएटिव्ह घेऊन स्पाइस जेटचं विमान डेहराडूनवरून दिल्लीला आणलं आणि त्यात शेतकऱ्यांनी तयार केलेल्या इथेनॉल पासून तयार झालेलं बायो एव्हिएशन फ्युएल होतं. 2 वर्षापूर्वी 26 जानेवारीला दिल्लीला हेलिकॉप्टर आणि फायटर जेट शेतकऱ्यांनी तयार केलेल्या बायो फ्युएलवर चालत पूर्ण त्यांनी प्रदर्शन केलं. टाटांनी एअर एशियाचं विमान पुण्याच्या प्राज इंडस्ट्रीच्या सहकार्याने शेतकऱ्यांनी तयार केलेल्या हवाई इंधनावर आणलं. पानिपतमध्ये आम्ही प्रोजेक्ट टाकलेला इंडियन ऑइलने 1 लाख लिटर इथेनॉल राईस स्ट्रॉ पासून. आणि आता डांबर पण शेतकरी तयार करून आला. तिथे 150 टन बायो बिटुमिन दर दिवशी तयार होतं आणि 76,000 टन बायो एव्हिएशन फ्युएल म्हणजे हवाई इंधन तयार होणार आहे, विमानं चालणार आहे. हे सगळ्या पॉलिसी जर इम्प्लिमेंट करायच्या असतील तर चांगलं सरकार असलं पाहिजे. नाही तर आहेच इधर गधे उधर गधे, सब तरफ गधे ही गधे, अच्छे घोड़ों को नहीं है घास और गधे खा रहे 54 प्रास. तुम्ही जर चुकला तर गडबड होईल. आणि म्हणून पुन्हा एकदा गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं कल्याण झालं पाहिजे. भारताला आत्मनिर्भर भारत बनवलं पाहिजे. खऱ्या अर्थाने स्मार्ट विलेजेस झाले पाहिजे. तरुण मुलाच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे. 16 लाख कोटी रुपयाचा फॉसिल फ्युएलचा इम्पोर्ट कमी करून त्यातले 10 लाख कोटी रुपये शेतकऱ्याच्या घरात गेले पाहिजे. तरुण मुलाच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे. हे जर करायचं असेल तर मोदीजीच्या नेतृत्वाखाली एनडीएचं आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार आणा. हे सांगण्याकरता मी आपल्याकडे आलो. बरंच काही बोलायचं आहे पण वेळ कमी आहे. 5 वाजले. मला 5च्या आत इथून उडलं पाहिजे आणि पुन्हा तिसरी सभा आहे. मी तुम्हाला एवढीच विनंती करतो की आम्हाला भारताला आत्मनिर्भर भारत बनवायचा आहे. जगातली तिसरी आर्थिक व्यवस्था म्हणून भारताला विश्वगुरू बनवायचा आहे आणि भारताला सुखी, समृद्ध, संपन्न आणि शक्तिशाली बनवायचा आहे. गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं कल्याण करायचं. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मनातला हिंदुस्थान तयार करायचा. हा खोटा प्रचार करतात की आम्ही बाबासाहेबांचं संविधान बदलणार. बाबासाहेबांचं संविधान बदलूच शकत नाही. सुप्रीम कोर्टाने केशवानंद भारती केसमध्ये
निर्णय दिलेला आहे की सायलेंट फीचर्स घटनेचे मूलभूत तत्व कधीच बदलू शकत नाही आणि कोणीही बदलू शकत नाही. फंडामेंटल राईट, फ्रीडम ऑफ स्पीच, लोकतंत्र या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, धर्मनिरपेक्षता, ही जी मूलभूत तत्व आहे ही कोणीही कधीही कोणी नेता आणि पार्टी आणि पार्लमेंट देखील बदलवू शकत नाही. पण घटनेचा दुसरा पार्ट आहे, त्यात जी कलम आहे त्यामध्ये जे लोक तुमच्या समोर येतात त्या काँग्रेस पार्टीने 80 वेळा बाबासाहेबांची घटना तोडली आहे, 80 वेळा. आणि यावेळी जेव्हा इमर्जन्सी आली तेव्हा ते इंदिरा गांधींनी पूर्ण घटना तोड मरून टाकली होती. आणि हा अपप्रचार करतात. जेव्हा कन्व्हिन्स करता येत नाही तेव्हा कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे कुठल्याही अपप्रचारावर विश्वास न ठेवता, हा दुष्काळी भाग आहे, इथला शेतकरी चिंतित आहे. मला आपल्या चेहऱ्यावरून आपल्या मनातली अपेक्षा काय आम्हाला माहिती आहे. पुण्यापासून बंगलोरपर्यंत एक्सप्रेस हायवे बांधायचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. आणि ज्यावेळेची अलाइनमेंट तयार केली तेव्हा मी सांगितलं सातारा आणि सांगली जिल्ह्यातल्या दुष्काळी भागातून हायवे न्या, म्हणजे या भागात उद्योग येतील, या भागात व्यापार वाढेल, या भागातल्या तरुण मुलांच्या हाताला काम मिळेल. जसं कोल्हापूर सांगली सातारा हा जो कोल्हापूर पुणे नॅशनल हायवे आहे त्याच्या आजूबाजूला जसा विकास झाला त्याच्यापेक्षाही जास्त विकास हा तुमच्या भागात झाल्याशिवाय राहणार नाही. पण हे करण्याकरता तुमचे आशीर्वाद निंबाळकरांच्या मागे आपण सगळ्यांनी जर दिले तर नक्कीच हे स्वप्न पूर्ण होईल असा मला विश्वास आहे. आणि म्हणून आपण त्यांना त्यांच्या कमळाच्या फुलाची बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजयी करा आणि पुन्हा एकदा मोदीजींच्या नेतृत्वाखाली एनडीएचं शासन दिल्लीमध्ये आणा अशी विनंती करतो आणि माझं भाषण संपवतो. धन्यवाद. माझ्याबरोबर जोरात म्हणा, भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय. नमस्कार. धन्यवाद. करमाळ्याचा अग्रवाल परिवाराच्या वतीनं गडकरी साहेब आपला सन्मान